थांब थांब इथंच ठेव. अचानक एवढ्या काळोखातून ही मंडळी का उतरली या गाडीतून याचं कारण बघा. हे थांब थांब थांब. नमस्कार मंडळी, कोकण विलेज बॉयज या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो ना तरी मनाला शांतता मिळते, ते फक्त आपल्या गावच्या मातीमध्येच. या मातीत आपल्या बालपणीच्या आठवणी आहेत, आपल्या पूर्वजांचा संघर्ष आहे आणि आपल्या संस्कृतीचा सुगंध देखील आहे. गावातील प्रत्येक वाट, प्रत्येक झाड आणि प्रत्येक घर ही आपली वेगळी कथा सांगत असते. हे गाव फक्त राहायची जागा नाही तर आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. इथे निसर्ग, माणुसकी, एकोपा आहे, आपल्या माणसाचे प्रेम आहे. काळ बदलला हो, माणसं पण बदलली, पण गावाविषयीचे प्रेम आजही तितकेच जिवंत आहे. आज आम्ही तुम्हाला आमच्या गावची ओळख करून देणार आहोत, त्या मातीची, त्या संस्कृतीची आणि त्या माणसांची देखील, ज्यांच्यामुळे हे गाव आजही जिवंत आहे. मंडणगड शक्तिभाऊ, आपले शक्तिभाऊ आलेले आहेत गाडी घेऊन. तुम्हाला लोकांची गाडी घेऊन आलो. हा, आमचे ड्रायव्हर संदीप शिकवण माझं हे वडाळा मारायचा आहे बाबा. बरं आहेत ना? हो. अरे हा झोपलेला वाटतं. नित्या कसं आहे मित्रा? थोडं नाराज काय? दिलं काय ऑफिस वाल्यांनी? दिलं, घरच्यांनी पण दिलं. घरच्यांनी सांगितलं नाही नेक्स्ट टाइम आम्हाला पण घेऊन चला. तू शिकताय काय शिकताय? म्हणजे अजून अभ्यास झाला नाही तुमचा? अभ्यास झाला झालाय ना? सामान घेतला नाही तर रेसिपीचा विसरला तर कसा व्हायचा आमचा? तू आहेस ना डप्पल पाणी केली अशी सुट्टी भेटते. सर्वांना घाम येतोय. अशा प्रकारे आम्ही आता निघालोय गावी पावसाचा मोसम एन्जॉय करायला. आता सामान विसरून आला, जेवण घेऊन काही केलं नाही. आणि बघ आता काय खातोय बघ. काय खातोय? हा पार्सल आणलाय. पार्सल आणलेलं आहे इथे सुधीर जानी. अरे पण ह्याला खाल कशात तो चम्मच आणला हे काय पण हा उलकटण्यासारखं आहे की नाही हे आहे राईस आहे. अच्छा, राईस. विनायकला फोन केला त्याच्यामध्ये चिकन आहे. विनायकला कॉल करा. व्हिडिओ शक्ती अटल शेतीवरनं जाणार आहे. तिकडे परस नाही तू सांग. मी सांगशील परस नाही तू मारतोस आता. तुला पळत असेल तर आठवत तू मारणार. मी पहिल्यांदा टेस्ट केला तुझ्या आता, पण क्लास लागला एकदम. युट्यूबवर सतीश दादा यांचं आगमन झालेलं आहे. गाडी फुल पॅक एकदम. नाही हा, जा घेऊन आतमध्ये जा. हे बघ दमलं ते विनायकचा मला सतीशदा पुढे बसतोयस. आम्ही इथे आता ढाब्यावरती जरा फ्रेश वगैरे होणार. म्हणजे आमचा ड्रायव्हर क्लिनर आहेत ना, ते गेले जेवायला. इथे ढाब्यावरती त्यांना फ्रीमध्ये जेवण असतं. पॅसेंजर लोक इथून काय ना काही खातात ना, मग त्यांचं ते बरोबर होतं रिकवर. आणि चहा घ्यायचा आहे, कुणाला भूक तर नाही लागली. जेवून निघाले सगळे. चहा घेऊया, इथेच बसूया ना पंख्या खाली. ड्रायव्हरसाठी वेगळा एक स्पेशली रूम असतो, त्याच्यामध्ये ड्रायव्हर जेवतात. आपला शक्तिभाऊ आणि आपले ड्रायव्हर्स इथं जेवत आहेत बघा. ही त्यांच्यासाठी दाल खिचडी आहे. कशी आहे दाल खिचडी? मस्त आहे. विनायक मस्त आहे, एक नंबर आहे. मस्त आहे. काय मागवलं आहे?
हा काय चिकन मसाला म्हणजे असं घरच्यासारखं जेवण आहे की असं म्हणजे हॉटेल. आता समजा जेव्हा ड्रायव्हर लोक येतात, आता इथे ड्रायव्हर लोकांना म्हणजे एक हे असते ना, कॉम्प्लिमेंटरी असते. तर त्या कॉम्प्लिमेंटरीमध्ये असं नाही ना की कसंही जेवण दिलं आहे किंवा कालचं आपल्याला जे कस्टमरला दिलं जातं तेच इथं दिलं जातं. ओके ओके द्या सर. ठीक आहे. म्हणजे टेस्ट एकदम लाजवाब आहे. लाजवाब. ओके 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 ओके. आमचं तर माझं तर फेवरेट हॉटेल आहे. अच्छा अच्छा. म्हणजे आपल्या पट्टीच्या जेवढ्या पण गाड्या असतात मंडळाला त्या टाकलं तर ते favorite आहे. मंडणगडच्या जेवढ्या पण गाड्या येतात त्या ह्या धाब्यावरती म्हणजे ह्या रेस्टॉरंटला भेट देऊनच जातात. अचानक एवढ्या काळोखातून ही मंडळी का उतरली या गाडीतून याचं कारण बघा. हा बघा, हा जो टायर आहे ना तो पूर्ण निसलाय. म्हणजे अक्षरशः ह्या रोडची तुम्ही अवस्था पाहू शकता. असे रोड लवकरात लवकर दुरुस्त व्हायला पाहिजे. इकडे बघा हे काम चालू आहे. अजून जर थोडासा अजून गाडी रनिंगमध्ये असते ना तर मोठा अनर्थ झाला असता. आमच्या गाडीचा टायर जरा निसलाय, साली गेल्यात रस्त्यांमुळं. आपल्याकडचे रस्ते कसे आहेत भाऊजा? रस्त्याची परिस्थिती खूप बिकट आहे. ओके, मग काय करायला पाहिजे? पावसाळ्यामध्ये मजा बघायला पाहिजे रस्त्यांची. आताची परिस्थिती आहे म्हणजे आता पावसाळा आता ह्या महिन्यावरती आलाय. मग आता काय रस्ते होणार आहेत की नाही? अंगण सारवत तो शेणारी पावसाळा जवळ आला तो चालवायला लागणार. नाही त्याला चिखल बापरे. हा बघा म्हणजे टायरची अवस्था बघा कशी झाली. हा टायरचा जो ही साल आहे ना फसले वाटतं आतमध्ये. आणि हा बघा पूर्ण सोललाय टायर. म्हणजे याच्यातून आपल्याला रस्त्याची परिस्थितीचा अनुभव तुम्हाला आलाच असेल. हा बघा टायर बघा, हा जो टायर आहे ना त्याच्या साली निघाला त्या बघा. हा पूर्ण तो वाया गेलाय. आणि हा बघा ते फायनली आपला नवीन टायर बसून झालेला आहे. आता चहा फायनली आम्ही दिवारला पोहोचलोय. पंधळी गावामध्ये आता पोहोचतोय. आपण जावळे गावात पोहोचलोय. ही जावळे गावची शाळा आहे. 1ली ते 4थी आय थिंक इथे शिक्षण घ्यायला मुलं येतात. शाळा म्हणजे एका गावचा अभिमान आहे.
फायनली आपल्या गावामध्ये आपलं आगमन झालेलं आहे. एवढं सगळं एकदम अचानक आलं. काय काय झालं काय? हा काय हांडावर पाणी नाही आला पाणी संपलं. अरे गावातली सगळी माणसं विचारतील तुम्हाला बाबा कशाला आलं, आणि ते पण तुम्ही सगळेजण म्हणजे यंगस्टर असे डायरेक्ट अचानक पाऊस नाही पाणी नाही तुम्ही कशाला आलो? पाऊस नाही तर गावी मागायला आला. शेतावर जगलीत का बघायला आलं. अच्छा अच्छा. मुंबई सोडली हो? आपली व्हिडिओ बनवली ना आपण ती स्टॉलची जागा ही बघा. आता आपल्या इथे क्रिकेटचा सामने होता तुम्हाला माहिती आहे ना, आणि इथे आपला हे होता स्टेज होता. आणि हा बघा आता कसं पाऊस पडला, एकदा जोरदार पाऊस पडला आणि हे बघा म्हणजे आता एवढी हिरवळ झाली की एकदम म्हणजे बघा तुम्ही काही काळानंतर येता किंवा काही बदल असतो निसर्गाचा. हा एक करिश्मा आहे की पाऊस आहे, छत्री घेऊन आली एवढी मोठी 10 जणांना. पावसाचं काही ठिकाण नाही भाऊ, छत्री केवढी आणली आम्ही. हे बघा दिसतंय काय, जम्बो छत्री. हे बघा एवढी छत्री. मंडळी आम्ही पोहोचलेलो आता आमच्या गावी, आणि गावी आलोय तर आम्ही म्हणजे खास करून आता कसं पाऊस पडतो ना, वातावरण चेंज झालेलं असतं. आणि मेहमात आलेलो सगळेजण, तेव्हा इथे आम्ही स्टॉल लावलेला, तेव्हा पूर्ण कडकडतं ऊन होता. आणि गावाला थोडंसं आता वातावरण आहे, थोडं ढगाळ आहे, पाऊस पडू शकतो, पण गावचा फीलच भारी आहे. म्हणजे लहानपणी दिवस वाटत होता आम्हाला असे. आणि एका साईडला पक्ष्यांचा आवाज, एका साईडला सूर्योदय होणार आता ते झालं आहे, पण दिसत नाही. डोंगर आड आहे आणि दाढी जगल्यात. दाढी म्हणजे आवून आली बारके बारके. लोकांना व्हिडिओतनं अपडेट दिसेल गावचा. देवळात पण गेले पुजारी. आणि आम्ही आणले छत्री, तर आम्ही 2 दिवस थांबणार, त्यामुळे पाऊस पडेल असं वाटतंय. छत्रीचं उद्घाटन होईल. आजचा प्लॅनिंग काय म्हणजे प्रवास चांगला झाला. प्रवास चांगला झाला, पण त्याच्यामध्ये थोडासा एक आपल्याला एक इन्सिडेंट भेटला की आपल्या गाडीचा टायर टायरचा प्रॉब्लेम झाला होता. ते रस्ते खराब असल्यामुळे थोडासा रस्त्याचं जरा बघितलं पाहिजे, रस्त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी तो पण मंडणगड मध्ये बरोबर. तर मग आम्ही आता पोहोचलोय. नाही तर आम्ही अजून 1 तास अगोदर पण आलो असतो. सिनरी भेटली नसते ऍक्च्युली. तुझ्याकडे हे तर आता देवळात जायचं, आमचं मंदिर आहे गावावरती, गावचं सीन दिसतोय पूर्ण. हे बघा. आणि अशा प्रकारे मी पहिल्यांदा आम्ही पूर्ण ग्रुपने आहोत. हा 11 जण. हे सगळे आम्ही आहोत 11 जण. ते 11 सगळं दिसतंय. आणि गाव मुंबईवरनं कार पण आणली. लगेच सकट आहे. तर मंडळी इथपर्यंतचा आमचा प्रवास होता. तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.